वरती चढणार, कोपेश्वर करणार, कोपेश्वर परत खाली उतरणार आणि सरळ त्या रस्त्याने परत पुढं जाणार. ते लक्ष्मीचं मंदिर आहे, तिथून आपण वर चढणार मग त्या लक्ष्मीचं मंदिर तिथून, आणि सरळ सरळ आपण पुढं जाणार त्या डोंगरांनी जाणार वरच्या स्पॉटने. आणि पुढे गेल्यानंतर एक गणपतीचं मंदिर आहे खाली, तिथं आपण ते करणार आणि तिथून वर चढणार. तुमचं गाव वर तर तिथं खाणी खूप आहे. तिथं लक्ष ठेवा, फक्त खाणीच्या कडेला जाऊ नका. खाणीचा भाग कसा असतो तो पूर्ण असा भुसभुशीत झालेला असतो. बरोबर, खूप मोठे मोठे खाणी सरळ जाणार. आणि सगळे हा कसा आपण नाही असं नाही की फॉरेस्टवाल्यांनी काय केलं, पाणी आडवा पाणी हां म्हणजे सर चरबी केलेले आहेत बऱ्यापैकी. दगडाचा काय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, एवढी दगडी कशी काय म्हणजे पूर्ण रस्त्याला दगड आहेत, म्हणजे सगळ्या दगडाचाच भाग येतो. ठीक आहे, ओके चलो. एक दोनदा बघितलं की तू दिसनास कुठे आहे? कसं वाटते, कसं वाटते म्हटलं निसर्गाच्या वातावरणात आल्यानंतर कसं वाटते ना? हो ना, हो टाकीचं आहे ना, बरं आहे का मग?
हा क्या बात आहे सगळेच आमचे डेली एकदम भारी रेग्युलर लोकल ट्रेक असतात हे आणि आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करतो गुगलवरून. आता हे सुद्धा आम्ही गुगलवरती सर्च करून आलो इकडे आणि फक्त सर्च केल्यानंतर नवीन नवीन रूट शोधायचे. आपण आता आज कसा हा तिसरा ट्रेक आहे, आपण निरगुडून निघालो म्हणजे वेगवेगळ्या रूटनी यायचं, फक्त मेन पॉईंट माहिती पडायला पाहिजे म्हणजे चुकायला नको. आणि खाली वगैरे असेल तर जरा थोडं काळजी घ्यायला पाहिजे, बाकी काय नाही. खूप सोपं मार्ग आहे, आरामशीर करू शकतो, कुणीही करू शकतो. आणि आमचा नवीन आणि हा आमचं यंग जनजी पेक्षा जनरल नाव सांग तुझं. पुढच्या ट्रेकला तो नक्की आहे. आपला मी आहे. मोबाईल पासून छान मला track लागला. आहे. जवळजवळ 7-8 वर्ष फिरतोय. आम्ही दोघंच असायचो नॉर्मली. तर हा घरी आला आणि नंतर हा अजून म्हणत येतो जवळचे ट्रॅक असल्या त्याच्यामुळे आम्हाला एक स्टेपचा खूप मोठा ग्रुप आहे. पण लोकल ट्रॅक करायला आम्हाला जवळचं देत आता मिळत चाललाय आणि याच्यात कमी होतं. नाही, हे local trek झाल्यानंतर आहे ना, तुम्हाला आम्ही घाटवाटाला देऊ. म्हणजे